चला विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी नवोदय, स्कॉलरशिप, पोलीस भरती तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून अंकगणित शिकत आहोत। त्यात आज समोरील लेक्चर घेणार आहोत आपण विभाज्यतेच्या कसोट्या। विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजे कोणत्याही संख्येला एखाद्या संख्येने पूर्णपणे भाग जातोय किंवा नाही हे ओळखण्याची पद्धत म्हणजेच कसोटी। तर ह्या कसोट्या आपण आज या ठिकाणी शिकणार आहोत। बघा, विभाज्यतेच्या कसोट्या मग थोडक्यात काय, आता एक संख्या घेऊया आपण। बघा 20 भागीला 4, मग 4 पंच 20 भागीला बघा 5, मग 20 मधून 20 गेले खाली राहतात 0 म्हणजे बाकी 0 राहते। अशा वेळी आपल्याला सांगता येते हे 20 4 ने पूर्णपणे विभाजित आहे, म्हणजेच विभाज्य 20 ला 4 ने पूर्णपणे भाग जातोय। मग हे आपण आता समोर स्टेप बाय स्टेप बघूया। बघा, एखाद्या संख्येला पूर्ण भाग जात असेल म्हणजेच बाकी 0 उरत असेल तर ती संख्या संबंधित संख्येने विभाजित आहे असं आपल्याला ओळखलं जातं। म्हणजे या ठिकाणी बघा 20 बरोबर 5 गुणिला 4 म्हणजे थोडक्यात आपण 20 ला जर 5 ने किंवा 4 ने पण सांगता येईल। जर आपण 5 ने भागितलं तर बघा 5 चौका 20, 20 मधून 20 गेले खाली राहतात 0 म्हणजे बाकी काय आहे बघा या ठिकाणी 0 आहे। म्हणजे आपल्याला निश्चितपणे सांगता येते या 20 ला 5 ने 20 हे 5 ने पूर्णपणे विभाजित आहे असं आपल्याला सांगता येते। बघा या ठिकाणी आणखी जर आपण म्हटलं तर 25 भागीला 5 म्हणजे 25 ला जर 5 ने भागितलं तर 5 5 25 भागीला बघा 5 म्हणजे 25 मधून 25 गेले 0 बाकी काय राहते बघा या ठिकाणी 0 म्हणजे आपल्याला सांगता येतात की 25 हे 5 ने पूर्णपणे विभाजित आहे। या ठिकाणी जर म्हटलं तर 20 ला म्हणायचं बघा भाज्य, म्हणजे ज्या संख्येला आपण भागतोय जी विभाजित होते, बरोबर आहे। मग ती आहे भाज्य किंवा विभाज्य। आणि ज्या संख्येने आपण भागतोय बघा 20 या ठिकाणी ह्याला म्हणूयात आपण विभाज्य किंवा भाज्य, 5 ला म्हणूयात आपण विभाजक किंवा भाजक, या ठिकाणी 4 ला म्हणूयात आलेला भागाकार आणि खाली 0 ला म्हणूयात बाकी। या 4 गोष्टी या ठिकाणी लक्षात राहू द्या। चला समोर घेऊया 2 ची कसोटी। मग आता थोडक्यात 2 ची कसोटी म्हणजेच काय, तर संबंधित संख्येला 2 ने निशेष भाग जातोय किंवा नाही हे ओळखण्याची पद्धत म्हणजे 2 ची कसोटी। मग यामध्ये जर म्हटलं तर सांगितलं जाते बघा कोणत्याही समसंख्येला 2 ने निशेष भाग जातो। मग 2 ची कसोटी काय म्हणते, किंवा आपल्याला कोणत्या संख्येला 2 ने भाग जातोय का हे कसं ओळखायचं, तर असं ओळखायचं ती जर संख्या समसंख्या असेल तर निश्चितपणे 2 ने भाग जातोय। याचं एक उदाहरण सांगता येईल बघा आपल्याला। समसंख्या कशी ओळखायची तर आपण अगोदरच बघितलं होतं, तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 व 8 यापैकी एक अंक असतो ती समसंख्या असते। आणि जर ती समसंख्या असेल तर त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो। एक्झाम्पल घेऊया, काही उदाहरण बघूया। बघा 20 ही एक समसंख्या आहे कारण एकक स्थानी 0 आहे। मग ही जर समसंख्या असेल तर निश्चितपणे या 20 ला 2 ने निशेष भाग जातो। ही 2 ची कसोटी सांगते। तर भाग देऊन बघूयात। बघा 20 भागीला 2, मग थोडक्यात 2 10 20 भाग किती जातोय बघा 10 चा, मग 20 मधून 20 गेले बाकी राहते 0 बाकी 0 राहते म्हणजेच निशेष भाग जातो हे आपल्या या ठिकाणी लक्षात आलं। आणखी एक एक्झाम्पल घेऊया 34 च्या एकक स्थानी 4 आहे म्हणजे ही समसंख्या आहे। बघा ज्या संख्येचे एकक स्थानी 0 2 4 6 व 8 यापैकी एक अंक असतो ती समसंख्या असते। आणि जर समसंख्या असेल तर त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो। ही 2 ची कसोटी सांगते। भाग देऊन बघूया। बघा 34
भागीला 2, मग सुरुवातीला बे एके बे भाग गेला 1 चा, मग 3 मधून 2 गेले, खाली राहते बघा 1, मग समोरील अंक घेतला 4, पुन्हा बे साती 14 भाग गेला 7 चा, मग 14 मधून 14 गेले, बाकी राहतात 0, म्हणजे निशेष. निशेष निशेष एक शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. नि म्हणजे नाही, शेष म्हणजे बाकी, म्हणजे बाकी उरत नाही, अशा वेळी समजायचे की त्या संख्येला पूर्ण संपूर्ण भाग गेला, निशेष भाग गेला. समोर आणखी एक एक्झाम्पल घेऊया. बघा, संख्या आहे 36, एकक स्थानी 6, म्हणजे समसंख्या आहे, आणि जर समसंख्या असेल तर निश्चितपणे 2 ने निशेष भाग जातो. भाग देऊन बघूया. बघा, 36 भागीला 2, मग बे पहिला या अंकाला देऊया, मग बे एके बे भाग गेला 1 चा, मग 3 मधून 2 वजा केले, राहतो 1, समोरील अंक घेतला 6, झाले 16 तयार. पुन्हा बे 8 16 भाग गेला 8 चा, मग 16 मधून 16 गेले, बाकी राहते बघा 0. आणखी समोर उदाहरण घेऊया. अठ्ठेचाळीस. 48च्या एकक स्थानी 8, म्हणजे दिलेली संख्या समसंख्या आहे. जर समसंख्या असेल तर 2ची कसोटी सांगते निश्चितपणे 2 ने भाग जाणार. मग भाग देऊन बघूया. बघा, बे दुने 4 भाग गेला 2 चा, मग 4 मधून 4 गेले 0, समोरील अंक घेतला 8, पुन्हा बे चुके 8, मग 8 मधून 8 गेले 0, मग याही ठिकाणी निशेष भाग गेला. म्हणजे थोडक्यात आपल्या असं लक्षात आलं तर कोणत्याही समसंख्येला 2 ने निशेष भाग जातो, ही 2ची कसोटी सांगते. चला तर समोर घेऊया. 3ची कसोटी. मग 3ची कसोटी म्हणजेच काय, तर कोणत्याही संख्येला जर 3 ने निशेष भाग जावयाचा असेल तर त्यासाठी आपण बघूयात समोर काय सांगता येते. ज्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 3 ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. काय सांगितलं, संख्येतील अंकांची जर बेरीज केली तर या बेरजेला 3 ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला सुद्धा 3 ने निशेष भाग जातो, ही 3ची कसोटी सांगते. बघूया आणखी एक. बघा, कोणत्याही 3 अंकी संख्येतील 3ही अंक जर समान असतील, बघा कोणत्याही 3 अंकी संख्येतील 3ही अंक समान असतील, म्हणजे 3ही ठिकाणी कुठल्याही एकाच अंकाचा वापर केलेला असेल तर त्या संख्येला सुद्धा 3 ने निशेष भाग जातो. याची काही उदाहरणे घेऊया. बघा, 111. मग पहिल्या फॉर्म्युल्यानुसार काय सांगता येते, तर संख्येतील सर्व अंकांची बेरीज ही एक झाली बघा संख्या, विचारातील एकक स्थानी, दशक स्थान, शतक स्थान, हे 3 अंक झाले. या 3 अंकांची बेरीज करूया. 1 अधिक 1 अधिक 1, आणि यांची बेरीज झाली बघा 3, आणि हे 3 ला जर 3 ने निशेष भाग जात असेल म्हणजे 3 एके 3, खाली 3 मधून 3 गेले, बाकी राहते 0, म्हणजे सर्व अंकांची बेरीज 3. या 3 ला जर 3 ने निशेष भाग जात असेल तर ह्या संपूर्ण संख्येला सुद्धा 3 ने निशेष भाग जातो. मग शॉर्ट मध्ये बघूया. संख्या काय आहे, 111 ला 3 ने भाग देऊया. बघा, मग 3 त्रिक 9 भाग गेला 3 चा, 11 मधून 9 गेले, खाली राहतात बघा 2, समोरील अंक घेतला 1, झाले 21, पुन्हा 3 7 21 भाग गेला 7 चा, मग 21 मधून 21 गेले, बाकी राहते 0. थोडक्यात 2 फॉर्म्युले काय सांगितलं. पहिला फॉर्म्युला म्हणते संख्येतील सर्व अंकांची बेरीज करूया. आलेल्या बेरजेला जर 3 ने निशेष भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला सुद्धा 3 ने निशेष भाग जातो, म्हणजे बाकी 0 राहते. एखादा एक्झाम्पल आपण आणखी काही एक्झाम्पल घेऊयात. बघा, 432 या संख्येला 3 ने निशेष भाग जातोय का, तर सुरुवातीला पहिला फॉर्म्युला काय म्हणते, संख्येतील सर्व अंकांची बेरीज करूया. पहिला अंक 4, दुसरा 3, तिसरा 2, सर्वांची बेरीज 4 अधिक 3 7 अधिक 2 9, आणि या 9 ला 3 ने भाग जातोय का बघूया. मग 3 त्रिक 9, 9 मधून 9 गेले 0. जर संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला
तीनने निशेष भाग जातोय तर निश्चितपणे या संपूर्ण संख्येला सुद्धा तीनने निशेष भाग जातोय. भाग देऊन बघूया. बघा 432 भागीला 3. मग सुरुवातीला 3 एके 3, 4 मधून 3 गेले, बाकी राहते बघा 1. परत समोरील अंक घेतला 3, झाले 12. मग 3 चुके 12 भागीला 4चा, 13 मधून 12 गेले, खाली राहते 1. समोरील अंक घेतला 2, झाले 12. पुन्हा 3 चुके 12 भागीला 4चा, मग 12 मधून 12 गेले 0. म्हणजे थोडक्यात आपल्या काय लक्षात आलं तर मित्रांनो, संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला जर 3ने निशेष भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 3ने निशेष भाग जातो. दुसरा फॉर्म्युला सांगतो की संख्येतील सर्व अंक जर समान असतील, म्हणजे एकाच अंकाचा वापर 3 ठिकाणी केलेला असेल तर त्या संख्येला सुद्धा 3ने निशेष भाग जातो. आणखी काही एक्झाम्पल्स घेऊया. $222 संख्येतील तीनही अंक समान आहेत. मग समान आहेत तर पहिल्या फॉर्म्युल्यानुसार त्यांची बेरीज 2 + 2 + 2 बरोबर 6 आणि या 6ला 3ने निशेष भाग जातोय, म्हणजे 3 दुणे 6, 6 मधून 6 गेले 0. दुसरा फॉर्म्युला सांगते तर संख्येतील तीनही अंक समान असतील, म्हणजे 2 2 2 समान आहेत, म्हणून 3ने या संपूर्ण संख्येला निशेष भाग जातो दोनही फॉर्म्युल्यानुसार. मग देऊन बघूया. 222 भागीला 2 3. मग 3 7 21 भाग गेला 7चा, मग 22 मधून 21 गेले, खाली राहतोय 1. समोरील अंक घेतला 2, मग 3 चुके 12, मग 12 मधून 12 गेले 0, निशेष भाग गेला. 3ची कसोटी काय सांगते शॉर्ट मध्ये तर संख्येतील संपूर्ण अंकांच्या बेरजेला जर 3ने निशेष भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 3ने निशेष भाग जातो. दुसरा फॉर्म्युला सांगते कोणत्याही 3 अंकी संख्येतील तीनही अंक हे समान असतील तर त्या संख्येला 3ने निशेष भाग जातो. समोर एक्झाम्पल बघा. आता या ठिकाणी 3 अंक 3 3 3 3 अंकी संख्येमध्ये तीनही अंक समान आहेत तर या संख्येला तुम्ही सोडवून बघा आणि याचं उत्तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये टाका की याला निश्चित भाग जातोय का. समोरील एक्झाम्पल आणखी 4 4 4. या ठिकाणी 3 अंकी संख्येमध्ये तीनही अंक समान आहेत तर हे तुम्ही आपल्या फॉर्म्युलानुसार तर सांगते तीनही अंक जर समान असतील तर निश्चितपणे 3ने भाग जातोय, ही कसोटी सांगते. पण तुम्ही सोडून बघा आणि याचं उत्तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये टाका की त्याचा उत्तर भागाकार किती येतोय या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये टाका, सोबत तुमचं नावही टाका. नेक्स्ट मध्ये घेऊया 4ची कसोटी. 4ची कसोटी म्हणजेच काय तर संबंधित संख्येला 4ने निशेष भाग जातोय का हे ओळखण्याची पद्धत. मग काय पद्धत आहे तर घेऊया. बघा, ज्या संख्येतील एकक व दशक स्थानच्या अंकांनी मिळून तयार होणाऱ्या संख्येला 4ने निशेष भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला सुद्धा 4ने निशेष भाग जातो. किंवा कोणत्याही संख्येतील शेवटी 2 अंक हे 0 असतील किंवा शेवटी 2 शून्य असतील, एकक व दशक स्थानी जर 0 असेल तर त्या संख्येला संपूर्ण संख्येला 4ने निशेष भाग जातो. याचे काही एक्झाम्पल्स घेऊया. बघा, एक्झाम्पल नंबर 1 124. ही एक संख्या आहे बघा, कोणती 124. एकक स्थानी 4, दशक स्थानी 2, शतक स्थानी 1. मग 124 पहिला फॉर्म्युला काय म्हणते एकक व दशक स्थानी, एकक स्थानी 4 व दशक स्थानी 2. या एकक व दशक स्थानच्या अंकांनी मिळून तयार होणारी संख्या या ठिकाणी झाली 24. ह्याला जर 4ने निशेष भाग जात असेल तर निश्चितपणे या संपूर्ण संख्येला सुद्धा 4ने निशेष भाग जातोय. बघूया मग फक्त एकक व दशक स्थानच्या अंकांनी मिळून तयार होणारी संख्या 24. ह्या 24ला 4ने निशेष भाग देऊन बघूया. मग 4 सके 24, 24. मग 24 मधून 24 गेले, राहतात 0. जर संख्येतील एकक व दशक स्थानच्या अंकांनी मिळून तयार होणाऱ्या संख्येला 4ने निशेष भाग जात असेल तर निश्चितपणे या संपूर्ण संख्येला सुद्धा 4ने निशेष भाग जातो. ही 4ची कसोटी सांगते. तर भाग देऊन बघूया. बघा, मग 4 4 त्रिक 12,
12 मधून 12 गेले राहतात बघा 0, समोरील अंक घेतला खाली 4, पुन्हा 4 एके 4, मग 4 मधून 4 गेले 0. मग निश्चितपणे आपल्या लक्षात येते तर संख्येतील एकक व दशक स्थानच्या अंकांनी मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर 4 ने निशेष भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला सुद्धा 4 ने निशेष भाग जातोय. नेक्स्ट घेऊया. चार 4516 पण एकक व दशक स्थानचे अंक 6 व 1 यांनी मिळून तयार होणारी संख्या 16. बघूया 16 ला 4 ने भाग जातोय का? मग 4 चुका 16, 4 चा भाग गेला, 16 मधून 16 गेले, बाकी राहते बघा या ठिकाणी 0. जर एकक व दशक स्थानच्या अंकांनी मिळून तयार होणाऱ्या संख्येला 4 ने निशेष भाग जात असेल तर निश्चितपणे त्या संपूर्ण संख्येला सुद्धा 4 ने निशेष भाग जातो. एक एक्झाम्पल बघूया. 4516 मग 4 ने भाग देऊया. बघा 4 एके 4, 4 मधून 4 गेले राहतात 0, समोरील अंक घेतला 5, पुन्हा 4 एके 4, 5 मधून 4 गेले खाली राहतो 1, समोरील अंक घेतला 1, झाले 11 तयार. मग 4 दुने 8, 11 मधून 8 गेले खाली राहतात बघा 3, समोरील अंक घेतला 6, मग 4 9 36, 36 मधून 36 गेले 0. म्हणजे थोडक्यात जर संख्येतील एकक व दशक स्थानच्या अंकांनी मिळून तयार होणाऱ्या संख्येला 4 ने निशेष भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला सुद्धा 4 ने निशेष भाग जातो. निशेष म्हणजे बाकी 0 राहते. पुढे घेऊया. 7624 मग एकक स्थानी 4, दशक स्थानी 2 ह्यांनी मिळून तयार होणारी संख्या 24 ला 4 ने निशेष भाग जातोय का? तर 4 सके 24 गेलं. म्हणजे या संपूर्ण संख्येला सुद्धा निश्चितपणे 4 ने पूर्ण भाग जाईल. मग हे तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये सोडून बघा आणि ह्याचं उत्तर भागाकार काय येतोय तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये त्याचं उत्तर आणि तुमचे नाव पाठवा. नेक्स्ट 9232 मग एकक स्थानी 2, दशक स्थानी 3 त्यांनी मिळून तयार होणारी संख्या 32. 32 ला 4 ने निशेष भाग जातोय का? तर 4 8 32, 32 मधून 32 गेले राहते 0. जर एकक व दशक स्थानच्या अंकांनी मिळून तयार होणाऱ्या संख्येला 4 ने निशेष भाग केला तर या संपूर्ण संख्येला सुद्धा 4 ने निशेष भाग जाईल. तर हे तुमच्या नोटबुक मध्ये सोडवा आणि त्याचं उत्तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव आणि भागाकार काय येतोय ते कमेंट बॉक्स मध्ये टाका. नेक्स्ट मध्ये घेऊया. बघा आपण एक दुसरा फॉर्म्युला असाही म्हटलं होतं जर संख्येतील शेवटचे 2 अंकही 0 असतील तरी सुद्धा त्या संख्येला 4 ने निशेष भाग जातोय. मग एक उदाहरण घेऊन बघूयात आपण. 3100 मग शेवटीचे 2 अंक 0 आहेत. जर शेवटीचे 2 अंक 0 असतील तर या संख्येला सुद्धा 4 ने निशेष भाग जातोय. मग भाग देऊन बघूयात आपण. बघा काय 3100 भागीला 4. मग सुरुवातीला 4 7 28, मग 31 मधून 28 गेले खाली राहतात बघा 3, समोरील अंक घेतला 0, झाले 30 तयार. पुन्हा एकदा 4 7 28, 30 मधून 28 गेले खाली राहतात 2, समोरील अंक घेतला बघा 0, मग 4 5 20, मग 20 मधून 20 गेले 0. म्हणजे आपल्या असंही लक्षात आलं जर संख्येच्या शेवटी किमान 2 शून्य असतील मग 2 पेक्षा जास्तही असले चालतील. कदाचित मग 31,000 करूया. मग शेवटी 2 शून्य आहेत ना, मग मागे काही असो आपण शेवटच्या 2 शून्यांचा विचार करायचा फक्त. जर किमान 2 शून्य असतील मग 2 पेक्षा अधिक किती असले तरी चालतील. जसे की उदाहरणार्थ 1000 असले तरी चालतील, पण आपल्याला किमान 2 हवे. जर शेवटी 2 शून्य असतील तर त्या संपूर्ण संख्येला निश्चितपणे 2 ने निशेष भाग जातो. 4 ने निशेष भाग जातो. ही 4 ची कसोटी सांगते. नेक्स्ट मध्ये बघूया 5 ची कसोटी. मग 5 ची कसोटी काय तर
दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी जर 0 अथवा 5 यापैकी एक अंक असेल तर त्या संपूर्ण संख्येला 5 ने निषेध भाग जातो. बघा उदाहरणार्थ 230 एकक स्थानी 0 आहे. आपल्याला 5 ची कसोटी काय सांगते? एकक स्थानी एक तर 0 असेल किंवा 5 असेल. या दोन पैकी कुठलाही एक अंक असेल तर निश्चितपणे त्या संख्येला 5 ने निषेध भाग जातो. मग देऊन बघूया. बघा 230 भागीला 5. मग 5 चुके 20. 23 मधून 20 गेले, बाकी राहतात 3. समोरील अंक घेतला 0. मग 5 सके 30. 30 मधून 30 गेले, राहतात बघा 0. म्हणजे थोडक्यात दिलेल्या संख्येला 5 ने पूर्ण भाग गेला, निशेष भाग गेला. निशेष म्हणजे काहीही बाकी न उरता भाग गेला. समोरील उदाहरण 225 एकक स्थानी 5 आहे. 5 ची कसोटी काय म्हणते? जर संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल, मग ती संख्या कितीही अंकी असो तर त्या संख्येला 5 ने निषेध भाग जातो. देऊन बघूया. 225 भागीला 5. मग 5 चुके 20. 22 मधून 20 गेले, बाकी राहते 2. समोरील अंक घेतला 5, झाले 25 तयार. मग 5 5 25. 25 मधून 25 गेले, बाकी राहते बघा 0. म्हणजेच काय सांगता येते? संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल, मग संख्या कितीही अंकी असो, 1 अंकी असो, 4 अंकी असो, 5, 10 अंकी असो, तर संख्येला निश्चितपणे 5 ने भाग जाईल, पूर्ण भाग जाईल. बघा 770 संख्येच्या एकक स्थानी 0 आहे, तर या संख्येला निश्चितपणे 5 ने पूर्ण भाग जाईल, निषेध भाग जाईल. तर हे तुमच्या नोटबुक मध्ये सोडवा आणि त्याचं उत्तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये टाका. नेक्स्ट एक्झाम्पल 445 च्या एकक स्थानी 5, ह्याला सुद्धा 5 ने निषेध भाग जाईल आणि तो द्या व याचं उत्तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये टाका. तर थोडक्यात मित्रांनो आपल्या असं लक्षात आलेलं आहे 5 ची कसोटी काय म्हणते? जर कोणतीही संख्या असेल की जिच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर त्या संपूर्ण संख्येला निश्चितपणे 5 ने निषेध भाग जाईल. नेक्स्ट मध्ये घेऊया 6 ची कसोटी. या ठिकाणी बघत आहोत बघा आपण 6 ची कसोटी. मग 6 ची कसोटी काय सांगते? ज्या संख्येला 2 ने व 3 ने निषेध भाग जातो त्या संख्येला 6 ने सुद्धा निषेध भाग जातो. म्हणजे ज्या संख्येला 2 ची कसोटी लागू होते म्हणजे 2 ने निषेध भाग जाते. बघितलं आपण म्हणजेच काय? समसंख्या असेल तर त्याला 2 ने निषेध भाग जाते. मग संख्येला 2 ने निषेध भाग जात असेल, सोबतच 3 ने निषेध भाग जात असेल, तर या दोन संख्यांनी मिळून दोनही संख्यांनी वेगवेगळा भाग जात असेल तर त्या संख्येला 6 ने सुद्धा भाग जातो असं आपल्याला या ठिकाणी सांगितलं गेलं. किंवा हाच फॉर्म्युला सांगता येते बघा. ज्या समसंख्येला 3 ने निषेध भाग जातो त्या संख्येला 6 ने सुद्धा निषेध भाग जातो. बघा समसंख्या जर असेल तर निश्चितपणे 2 ने भाग जातो. तेच आहे, फक्त वेगळ्या पद्धतीत सांगितलं. बघा समसंख्या असेल तर 2 ने निषेध भाग जातो म्हणजे ज्या समसंख्येला. मग समसंख्या असून 3 ने पण निषेध भाग जात असेल म्हणजे 3 ने निषेध भाग जातो. तर 2 व 3 ने निषेध भाग जात असेल तर त्या संख्येला 6 ने सुद्धा निषेध भाग जातो. मग बघूयात काही एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 1. बघा समसंख्या आहे, एकक स्थानी 4 आहे म्हणून 2 ने निषेध भाग जाईल आणि ती समसंख्या आहे. बघा मग याला 3 ने निषेध भाग जातोय का बघू. मग ह्या 3 ची कसोटी काय म्हणते? संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 3 ने निषेध भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला सुद्धा 3 ने निषेध भाग जातो. मग 3 ची कसोटी बघूया. 5 अधिक 3 अधिक 4 बेरीज होते 5 अधिक 3 8 अधिक 4 12. मग 12ला 3 ने भाग देऊया. बघा 3 चुके 12. 12 मधून 12 गेले 0. म्हणजे दिलेली संख्या समसंख्या आहे म्हणजे तिला 2 ने निषेध भाग जाणारच आहे शॉर्ट मध्ये. पण संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 12ला 3 ने निषेध भाग गेला म्हणजे या संख्येला 3 ने पण निषेध भाग जातोय, 2 ने पण निषेध भाग जातोय.
म्हणून या संपूर्ण संख्येला 6ने सुद्धा निषेध भाग जाणार. हे 6ची कसोटी सांगते. हात देऊन बघूया. 534 भागिले 6. बघा 6 8 48 6 8 48. 53 मधून 48 गेले, खाली राहतात बघा 5, समोरील अंक घेतला 4, मग 6 9 54. 54 मधून 54 गेले 0. म्हणजे थोडक्यात काय तर ज्या संख्येला 2 ने आणि 3 ने दोघांनाही भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 6 ने निश्चितपणे भाग जातो. किंवा जर समसंख्येला 3 ने निषेध भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला सुद्धा 6 ने निषेध भाग जातो. आणखी काही एक्झाम्पल घेऊया. 732. बघा 732 एकक स्थानी 2 म्हणजे दिलेली संख्या समसंख्या आहे, म्हणजे 2 ने निषेध भाग जाईल. मग 3 ने निषेध भाग जातोय का बघू. बघा मग काय सांगता येते, संख्येतील सर्व अंकांची बेरीज 7 अधिक 3 अधिक 2, 7 अधिक 3 10 अधिक 2 12. मग या 12ला सर्व अंकांच्या बेरजेला 3 ने निषेध भाग जातोय का तर देऊन बघूया. 3 चौके 12, भाग गेला 4चा, 12 मधून 12 गेले 0. म्हणजे थोडक्यात या संख्येला 2 ने पण भाग जातोय, 3 ने पण भाग जातोय. मग संपूर्ण संख्येला 6 ने सुद्धा भाग जाईल. देऊन बघूया. 732 भागिले 6. सुरुवातीला 6 1 6, 7 मधून 6 गेले, राहतो 1, समोरील अंक घेतला 3, झाले 13 तयार. पुन्हा 6 दुने 12, 13 मधून 12 गेले, खाली राहतो 1, समोरील अंक घेतला 2, पुन्हा 6 दुने 12, निषेध भाग गेला. भागाकार काय येते बघा या ठिकाणी 122. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. बघा 954. 954 एक एकक स्थानी 4 आहे, म्हणजे समसंख्या आहे, त्याला 2 ने निषेध भाग जाईल. मग 3 ने जातोय का तर 9 अधिक 5 14 अधिक 4 18, म्हणजे 3 सके 18. 3 ने पण निषेध भाग जातोय. मग निश्चितपणे 6 ने सुद्धा निषेध भाग जाईल. मग हे तुमच्या नोटबुक मध्ये तुम्ही भाग देऊन बघा आणि त्याचं उत्तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये टाका. समोरील संख्या 879. बघा आता या ठिकाणी आपला मिस्टेक झालेली आहे. ही 6ची कसोटी लागू नाही होणार. कारण का तर एकक स्थानी 9 आहे, म्हणजे ही समसंख्या नाही, आणि समसंख्या नाही म्हणजे 2 ने निषेध भाग जाणार नाही. पण 3 ची लागू होते का तर 8 अधिक 7 15, 15 अधिक 9 24, 24 ला 3 ने भाग जाईल. म्हणजे दिलेल्या संख्येला 3 ची कसोटी लागू होते. बघा 3 ची कसोटी लागू होते पण 2 ची कसोटी लागू होत नाही. म्हणजे दिलेल्या संख्येला 6 ने निषेध भाग जाणार नाही. हे तुमच्या नोटबुक मध्ये सोडून बघा आणि काय भाग जातोय, भाग काय येईल, बाकी काय राहील ती या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये टाका. थोडक्यात 6ची कसोटी तुमच्या लक्षात आलेली आहे. काय तर ज्या संख्येला 2 ने आणि 3 ने 2 ने आणि 3 ने निषेध भाग जाईल त्या संपूर्ण संख्येला 6 ने सुद्धा भाग जाईल. या ठिकाणी ऑप्शन ए 2 3 यांना 6 ने भाग जाईल, पण ऑप्शन नंबर 4 ला 6 ने निश्चित भाग जाणार नाही. हे नोटबुक मध्ये सोडून बघा. नेक्स्ट 8ची कसोटी. आता 8ची कसोटी काय सांगते तर बघा ज्या संख्येतील एकक दशक शतक स्थानच्या अंकांनी मिळून तयार होणाऱ्या संख्येला 8 ने निषेध भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला सुद्धा 8 ने निषेध भाग जातो. किंवा दुसरा फॉर्म्युला काय सांगते, ज्या संख्येच्या शेवटी किमान 3 शून्य असतील, उदाहरणार्थ शेवटी किमान 1 2 3 शून्य असतील, मग 3 पेक्षा जास्त असले तरी चालतील, पण शेवटी किमान 3 शून्य असतील तर त्या संपूर्ण संख्येला 8 ने निषेध भाग जातो. फॉर्म्युला नंबर 1 काय तर संख्येतील एकक दशक व शतक या 3
स्थानच्या अंकांनी मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर 8 ने निशेष भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला सुद्धा 8 ने निशेष भाग जातो. किंवा संख्येच्या शेवटी किमान 3 शून्य असेल तर त्या संपूर्ण संख्येला 8 ने निशेष भाग जातो. याची काही एक्झाम्पल्स घेऊया. एक्झाम्पल नंबर 1 सांगता येते बघा आपल्याला 7000. संख्येतील शेवटी किमान 3 शून्य आहे. निश्चितपणे या संख्येला 8 ने निशेष भाग जाईल. देऊन बघूया. बघा या ठिकाणी जर म्हटलं तर 8 8 64. 70 मधून 64 गेले, खाली राहतात बघा 6. पुढचा अंक घेतला 0, झाले 60 तयार. परत 8 7 56. 60 मधून 56 गेले, राहतात 4. समोरील अंक घेतला 0, झाले 40. 8 5 40. 40 मधून 40 गेले, राहतात 0. म्हणजे किमान शेवटी जर शेवटी 3 शून्य असतील तर त्या संख्येला 8 ने निशेष भाग जातो. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. 6000. या 6000 ला सुद्धा 8 ने निशेष भाग जाईल, निश्चितपणे जाईल. हे तुम्ही सोडून बघा आणि त्याचं उत्तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये टाका. या ठिकाणी आता 44,568 यातील एकक स्थानी 8, दशक स्थानी 6 आणि शतक स्थानी 5 या 3 अंकांनी मिळून तयार होणारी संख्या होते बघा 568. बघ या 568 ला म्हणजे एकक, दशक व शतक स्थानच्या अंकांनी मिळून तयार होणाऱ्या संख्येला 8 ने निशेष भाग जातोय का बघूया. 8 ने बघूया. बघा सुरुवातीला 8 7 56. 56 मधून 56 गेले 0. समोरील अंक घेतला 8. परत 8 1 8. 8 मधून 8 गेले 0. जर शेवटचा म्हणजे एकक, दशक व शतक स्थानच्या अंकांनी मिळून तयार होणाऱ्या संख्येला 8 ने निशेष भाग जात असेल, गेला असेल, या ठिकाणी गेला, म्हणून निश्चितपणे या संपूर्ण संख्येला सुद्धा 8 ने निशेष भाग जाईल. बघूया. म्हणजे 44,568 ला सुद्धा निश्चितपणे 8 ने निशेष भाग जाईल. म्हणून देऊन बघूया. बघा सुरुवातीला 8 5 40. 44 मधून 40 गेले, राहतात 4. समोरील अंक घेतला 5, झाले 45 तयार. परत 8 5 40. 45 मधून 40 गेले, राहतात 5. समोरील अंक घेतला 6, झाले 56. 8 7 56. 56 मधून 56 गेले, राहतात 0. समोरील अंक घेतला 8. परत 8 1 8. 8 मधून 8 गेले 0. म्हणजे थोडक्यात काय तर संख्येतील एकक, दशक व शतक स्थानच्या अंकांनी मिळून तयार होणारी संख्या 568. 568 ह्याला 8 ने निशेष भाग गेला, म्हणून त्या संपूर्ण संख्येला सुद्धा निश्चितपणे 8 ने निशेष भाग जाईल किंवा जातो. ही 8 ची कसोटी सांगते. समोरील एक्झाम्पल. बघा या ठिकाणी काय की 37,648. मग शेवटच्या 3 अंकांनी मिळून तयार होणारी संख्या 648 ला 8 ने निशेष भाग जातोय का बघूया. मग भागीला 8. 8 ही 8 64. भाग गेला 8चा. 64 मधून 64 गेले 0. समोरील अंक 8. परत 8 1 8. 8 मधून 8 गेले 0. मग संख्येतील शेवटच्या 3 अंकांनी म्हणजे एकक, दशक व शतक स्थानच्या अंकांनी मिळून तयार होणारी संख्या 648. याला 8 ने निशेष भाग गेला, म्हणून या संपूर्ण संख्येला सुद्धा निश्चितपणे 8 ने निशेष भाग जाईल. हे तुमच्या नोटबुक मध्ये सोडवा आणि काय उत्तर भागाकार काय येतो या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये टाका. आता 9 ची कसोटी. 9 ची कसोटी काय म्हणते तर ज्या संख्येतील संपूर्ण अंकांच्या बेरजेला 9 ने निशेष भाग जातो तर त्या संपूर्ण संख्येला सुद्धा 9 ने निशेष भाग जातो. बघा 756.
9ची कसोटी काय म्हणते, संख्येतील सर्व अंकांची बेरीज करा. मग 7 + 5 + 6, 7 + 5 12 + 6 18. या 18ला जर 9 ने निषेध भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला सुद्धा 9 ने निषेध भाग जाईल. मग बघूया. बघा 9 × 2 = 18. मग 18 मधून 18 गेले 0. थोडक्यात जर संपूर्ण संख्येतील संपूर्ण अंकांच्या बेरजेला 9 ने निषेध भाग जात असेल गेला, म्हणून निश्चितपणे या संपूर्ण संख्येला सुद्धा 9 ने निषेध भाग जाईल. मग बघूयात. 756 भागीला 9. मग 9 × 8 = 72. 75 मधून 72 गेले, खाली राहतात 3, समोरील अंक घेतला 6, झाले तयार 36. मग 9 × 36, 36 मधून 36 गेले, बाकी राहतात 0. म्हणजे थोडक्यात काय, तर संख्येतील संपूर्ण अंकांच्या बेरजेला 9 ने निषेध भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला सुद्धा 9 ने निषेध भाग जाईल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आता खालील 3 एक्झाम्पल्स हे तुम्ही सोडून बघा. बघा हे एक्झाम्पल्स तुम्ही सोडून बघा आणि याचे उत्तर काय येतात या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये त्याचं उत्तर आणि तुमचं नाव निश्चितपणे टाका. 11ची कसोटी. आता 11ची कसोटी काय म्हणते बघा. ज्या संख्येतील समस्थांच्या अंकांची बेरीज व विषमस्थांच्या अंकांची बेरीज यातील फरक हा 0 अथवा 11च्या पटीत असेल तर त्या संपूर्ण संख्येला 11 ने निषेध भाग जातो. यातील एक एक्झाम्पल घेऊया. बघा काय, 1474, 1474. मग समस्थानी आणि विषमस्थानी काय काय अंक आहेत बघा. विषमस्थानी आले बघा 1 व 7. मग यांची बेरीज करूया. 1 + 7. समस्थानी कोणते अंक आहे, दुसऱ्या व चौथ्या स्थानी 4 + 8. यांच्या बेरजा करूया. 1 + 7 8, 4 + 8 4 + 4 बरोबर 8. मग ह्यांच्यातील फरक बघा. समस्थांच्या अंकांची बेरीज 1 + 7 बरोबर 8 आणि 4 + 4 बरोबर 8. ह्यांच्यातील ही जी बेरीज करतो ह्यातील फरक म्हणजे 8 - 8 हा एकतर 0 असावा किंवा 11च्या पटीत. 11च्या पटीत म्हणजे हा जो फरक आलेला आहे तो 0 असेल किंवा 11च्या पटीत म्हणजे 11, 22, 33, 44 किंवा कितीही असो पण त्याला 11 ने निषेध भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला सुद्धा 11 ने निषेध भाग जातो. म्हणजे या ठिकाणी येणारा फरक 0 असेल किंवा 11, 22, 33, 44 11 ने भाग जाईल असं कोणतीही संख्या येत असेल तर त्या संपूर्ण संख्येला सुद्धा 11 ने निषेध भाग जाईल. मग या ठिकाणी या समस्थान व विषमस्थानच्या अंकाच्या बेरजेतील फरक हा 0 आलेला आहे. मग निश्चितपणे या संख्येला 11 ने निषेध भाग जाईल. मग देऊन बघूया. बघा 1474 भागीला 11. 11 × 1 = 11. 14 मधून 11 गेले राहतात 3, समोरील अंक घेतला 7, झाले 37 तयार. मग 11 × 3 = 33, 37 मधून 33 गेले राहतात 4, समोरील अंक घेतला 4, झाले 44. 11 × 44, 44 मधून 44 गेले 0. थोडक्यात संख्येतील समस्थांच्या अंकांची बेरीज व विषमस्थांच्या अंकांची बेरीज ह्यातील फरक हा 0 अथवा 11च्या पटीत असेल तर त्या संपूर्ण संख्येला सुद्धा 11 ने निषेध भाग जातो. समोरील एक एक्झाम्पल बघा. 3916. मग विषमस्थांच्या अंकांची बेरीज 3 + 1 बरोबर आले बघा 4. 9 + 6. मग समस्थांच्या अंकांची बेरीज 9 + 6 बरोबर होतात बघा 15. मग हा जो समस्थांच्या अंकांची बेरीज आणि विषमस्थांच्या अंकांची बेरीज यातील फरक बघूया. मग काय, तर 15 - 4 बरोबर येतात 11. मग या 11ला इथे एकतर 0 असो किंवा 11 ने भाग जाईल अशी संख्या असेल. 11ला 11 ने भाग जाते, 11 × 11 11ला भाग जाते
म्हणून या संपूर्ण संख्येला सुद्धा 11 ने निषेध भाग जाईल. देऊ बघूया 3916 भागीला 11. मग 11 3 33. 39 मधून 33 गेले राहतात 6. समोरील अंक घ्या 1. मग 11 5 55. 61 मधून 55 गेले राहतात 6. समोरील अंक घेतला 6. 11 सके 66. 66 मधून 66 गेले राहतात 0. समोरील दोन एक्झाम्पल्स तुम्ही सोडून बघा आणि त्याचं काय उत्तर येते ते या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये टाका. नेक्स्ट 12 ची कसोटी. मग 12 ची कसोटी काय म्हणते, ज्या संख्येला 3 व 4 ने निषेध भाग जातो त्या संपूर्ण संख्येला सुद्धा 12 ने निषेध भाग जातो. बघा 3 व 4 ने निषेध भाग जातो म्हणजे 3 गुणिला 4 बरोबर 12. म्हणून त्या संपूर्ण संख्येला सुद्धा 12 ने निषेध भाग जातोय. मग याचं एक्झाम्पल्स घेऊया. आता या ठिकाणी हे 11712 या संख्येला 3 ने व 4 ने निषेध भाग जातोय का बघूया. जर 3 व 4 ने निषेध भाग जात असेल तर निश्चितपणे 12 ने सुद्धा निषेध भाग जाईल. मग सुरुवातीला 3 ने जातोय का, तर 3 ची कसोटी काय म्हणते, संख्येतील संपूर्ण अंकांच्या बेरजेला जर 3 ने निषेध भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला सुद्धा 3 ने निषेध भाग जातोय. मग 3 ची कसोटी लागू होते का बघूया. 1 अधिक 1 अधिक 1 2 अधिक 7 9 अधिक 1 10 अधिक 2 12. मग या 12ला 3 ने निषेध भाग जातोय का, तर 3 चुके 12 जातोय. म्हणजे 3 ची कसोटी लागू झाली. पुन्हा 4 ने निषेध भाग जातोय का बघू. मग 4 ची कसोटी काय म्हणते, एकक व दशक स्थानच्या अंकाने मिळून तयार होणारी संख्या 12. मग 12 झाली ना, ऑलरेडी 12 ने भाग गेलाच, 12ला 4 ने भाग गेलाच म्हणजे 4 ची पण कसोटी लागू झाली. मग 3 ची पण झाली, 4 ची पण झाली. मग निश्चितपणे या संख्येला 12 ने सुद्धा पूर्ण भाग जाईल. मग देऊन बघूया. बघा 11712 11712 ला 12 ने निश्चितपणे भाग जाईल. मग सुरुवातीला बघा 12 108. 117 मधून 108 गेले खाली राहतात बघा 9. समोरील अंक घेतला 1 झाले 91. मग 12 7 84. 91 मधून 84 गेले खाली राहतात बघा 7. समोरील अंक घेतला 12 म्हणजे 12 सके 72. मग 72 मधून 72 गेले 0. म्हणजे थोडक्यात काय, तर दिलेल्या संख्येला 3 ने निषेध भाग जातो, 4 ने निषेध भाग जातो, म्हणून त्या संपूर्ण संख्येला सुद्धा 12 ने निषेध भाग जातो. ही 12 ची कसोटी सांगते. तर समोरील एक्झाम्पल तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये सोडवा आणि त्याचे उत्तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये टाका. या दिलेल्या संख्यांना 12 ने निषेध भाग दिल्यानंतर त्याचे उत्तर म्हणजे भागाकार काय येतात, तर या 2 3 4 चे उत्तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये टाका आणि सोबत तुमचा नाव सुद्धा त्या ठिकाणी टाका. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी अशाच प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीने संपूर्ण अंकगणित शिकणार आहोत. जर मी शिकवलेलं तुम्हाला चांगल्या प्रकारे आवडत असेल तर निश्चितपणे या व्हिडिओला लाईक करा. जर तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. जर पाहताना तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा व नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून त्यानंतर अपलोड केलेल्या व्हिडिओच्या सूचना त्या सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील व तो व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्ही पाहू शकाल. धन्यवाद. समोरील भाग उद्याला घेऊया.